नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 8 घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये आपण मस्त साबुदाण्याची आपले थालीपीठ वगैरे म्हणतात ना, तसं बनवणार आहोत. बघा, साबुदाणा मस्त आदल्या दिवशी भिजत ठेवलेला आहे. छान फुललाही आहे साबुदाणा. आता साबुदाणा जेवढा आपला कसं जुना असतो नवीन असतो त्याच्यानुसार पाणी लागतं याच्यामध्ये, त्याच्यानुसारच पाणी घालायचं आणि छान भिजून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी मस्त असा छान भिजला गेला ना की त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे, किसून टाकलात तरी चालेल, स्मॅश करून टाकलात तरीही चालेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. मस्त असं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे उपवासासाठी असं नाही आहे, जर तुम्ही उपवासासाठी बनवणार असाल तर त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले वगैरे जे आपण टाकतो ना ते नाही टाकलात तरीही चालेल. फक्त मिरचीवर करायचं मग उपवासासाठी पाहिजे असेल तर. आणि प्रत्येकाचं उपवासाचं खाण्याचं वेगळंच असतं ना, काही जण खातातही लाल तिखट वगैरे, तर टाकलात तरीही चालेल. आता याच्यामध्ये टाकलेलं आहे घरगुती लाल मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे. ती छोटे छोटे चमचे आहेत, 3-4 चमचे, आणि मोठा चमचा आपला एक तेवढं टाकायचं आहे. कोथिंबीर आता थोडीशीच होती त्याच्यामुळे तेवढीच टाकलेली आहे. बाकी थोडीशी आपल्या थोडीशी अजून गेली असती, पण आता घरात तेवढी नव्हतीच, जेवढी होती तेवढीच टाकलेली आहे. आता छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स म्हणजे मळून घ्यायचं आहे चांगलं. मस्त असं एक बाइंडिंग व्हायला पाहिजे, जसं आपण पीठ वगैरे मळतो ना तसं व्हायला पाहिजे. एकदम सुकं राहता कामा नये. आता बघा इथे छान मळून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता मस्त असं एकजीव झालं की आपण त्यातला एखादा पोर्शन घ्यायचा. एक लाडू असा जसं बनवायचं असतं ना तेवढा एखादा पोर्शन घ्यायचा. मस्त असा गोल गोल करायचा याला, आणि ह्याला आपण थापून घ्यायचं असतं. आता हे तुम्ही कोणत्याही ओल्या कपड्या वगैरे थापलात तरीही चालेल. आपलं सुती कपडा वगैरे असतं ना त्याच्यावर थापलात तरीही चालेल. माझ्याकडे तर सुती कपडा इथे नाही घेतला मी, फक्त पिशवी घेतलेली आहे, जी नॉर्मल आपली कोणत्याही भाजीची म्हणा असते ना, जाड थोडीशी पाहिजे पिशवी. पोलपाटावरती पिशवी ठेवलेली आहे, त्याच्यावर तेल लावायचं आहे आणि छान आता हे थापून घ्यायचं आहे. थोडंसं हातालाही तेल लावून घ्यायचं मस्त आणि थापायचं आहे. इथे बघा साईडचं थोडं थोडं हे होतं आहे, मग ते आपण एका साईडने करू शकतो. पुन्हा जवळ आलं की तेवढं होतं ते बरोबर. एका साईडला पॅनही गरम करायला ठेवलेला आहे. मस्त पॅनमध्ये आपण करणार आहोत. इथे छान शेकवून घ्यायचं आहे आणि मोजून आपल्याला एखाद्या चमचा तेलामध्ये छान असं आपलं हे थालीपीठ तयार होतात. जास्त तळायची वगैरे गरज नाही. जर तळायचं असेल तर आपण ते साबुदाणे वडे होतात ना ते खूपच तेलकट, तळून तसेही देऊ शकता किंवा अशा पद्धतीने दिलात तरीही मस्त होतात. आता साईडचं बघा, जसं तुटतं आहे ना तसं जवळ होतं ना तेवढं जवळ होतंही पण तेवढं आपण केल्यावर. आता ते पॅन मस्त गरम झालेला, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे छोटे 2 चमचे. त्याच्यामध्ये मी एकच नाही तर अजूनही नंतर टाकणार आहे. एका याला एवढं सगळं तेल लागतच नाही. थोडंसं शेकलं की परतवून घ्यायचं. बघा मस्त कलर थोडासा आलेला आहे. आता परतवून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच मी दुसराही टाकून घेतलेला आहे, तोही त्याच्यामध्येच त्याच तेलात आपण तळून घेणार, म्हणजे शेकून घ्या, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्या. मस्त अशा इथे छान दोन्ही मस्त असे आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. खूप भारी लागतात ते. आता हे सगळे असे तयार करून घेतलेले आहेत. आता टिफिन भरूया आपण. पहिले टिफिनमध्ये खाली टिश्यू ठेवलेला आहे, जेणेकरून जे एक्स्ट्राचं जे त्याच्यामध्ये तेल असतं ना ते निघून जाईल. आणि छान असे थोडेसे आपले मोठेसे असे, जास्तही मोठे नाही जास्तही छोटे नाही, तुमच्या मुलांना जेवढे आवडतील त्याच्यानुसार. मी इथे 2 ठेवलेले आहेत साबुदाण्याचे थालीपीठ, आणि मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत इथे, सीड्स वगैरे सगळंच आहेत. मनुके, बदाम, पिस्ता प्लस पंपकिन सीड, सनफ्लावर सीड असं सगळंच आहे. मुलांना हेल्दी असा नाश्ता तयार आहे टिफिनसाठी. आजचा हा टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 8 कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.